राईट डाऊन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन फार महत्त्वाचे आहे, लिहून घ्या. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन हाती घ्याल ते तडीच न्या. ह्याचं एक उदाहरण तुम्हाला नंतर सांगेन जेव्हा आम्ही करू तुमच्या संदर्भात. ओके. सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन याचा कन्सेप्ट लक्षात घ्या. 4 मित्र तुम्ही बसलात एका टेबलवरती चहा प्यायला. डिस्प्लेसमेंट या शब्दाचा अर्थ समजून घ्या. 4 मित्र तुम्ही टेबलवरती चहा प्यायला बसलात. 5वा मित्र आला किंवा सर आले. सरांना बसायला जागा देणार ना? चौघेच्या चौघे उठता का तुम्ही? आवश्यकता नाही आहे. कोणी एक उठला तर बस, आणि तिथं सर बसणार. बरोबर. जो उठला तो डिस्प्लेस्ड. जो उठला तो डिस्प्लेस झाला, त्याच्या जाग्यावरून तो निघून गेला, डिस्प्लेस. आणि जो बसला त्यानं त्याला डिस्प्लेस केलं. डिस्प्लेस म्हणजे काय? म्हणजे आपण गेलो आणि असं लात मारली रस्त्यावरून एखादी वस्तू आपण ढकललं, त्याला पण डिस्प्लेस केलंच म्हणतात, पण तशा अर्थाने घेऊ नका. डिस्प्लेस म्हणजे ते आले, कोणीतरी मोठे थोर पुरुष आले, तिथनं एकाला त्यांनी उठवलं किंवा तो उठला आणि त्यांनी जागा दिली. इथं कारण काय होतं? आदर. कारण जी आलेली व्यक्ती होती ती आदरानं मोठी होती, हो की नाही? म्हणजे त्या व्यक्तीकडं, ज्या व्यक्तीच्या मुळं बसलेला विद्यार्थी किंवा मनुष्य मित्र हा आपल्या जाग्यावरनं डिस्प्लेस झाला, कारण येणाऱ्या व्यक्तीकडं त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं होतं. आदर. इथं आदर आहे. आदर इज अ मेजर फॅक्टर हिअर. फॅक्टर ऑफ मेजरमेंट हिअर. ते माझ्यापेक्षा थोर आहेत, ते माझ्या इथे येऊन बसले, माझ्या जागेवरती बसावं आणि मी उठावं. आदर. केमिकल रिॲक्शन मध्ये असेच एकमेकाचा आदर करतात का? कारण तो ताकदवर असतो. ताकदवर असलेला इलेमेंट ज्याच्याकडं जास्त रिॲक्टिव्ह होण्याची पॉवर असते, तो काय करतो? कमी रिॲक्टिव्ह असलेल्या इलेमेंटला त्याच्या कंपाऊंडमधनं ढकलून देतो. आता फॉर एक्झाम्पल, हे कंपाऊंड आहे ए, नाही हा इलेमेंट आहे ए, आणि XY हा कंपाऊंड आहे. तर हा ताकदवर आहे, तर हा काय करतो? एकाला याला रिप्लेस कुणाला करेल आणि का करेल हे नंतर सांगतो. एक्झाम्पल फक्त आणि डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा अर्थ समजून घ्या. आदरामुळे विद्यार्थी उठला. आदर ही तिथं ताकद होती, मेजर होता तिथं. इथं काय आहे? हा जो आहे हा जास्त रिॲक्टिव्ह आहे याच्यापेक्षा, म्हणून हा त्याला ढकलून देणार, त्याला मारून बाहेर काढणार किंवा त्याला काय वाटेल ते करणार आणि ह्याच्याशी आपले संबंध जोडणार. का? कारण A is more reactive than X, so A displaced X and took its position and formed new compound AY where X is displaced element. I hope you understand. नंदिनी लक्षात आलं का बाळा? हे A is more reactive. A is more reactive, so A displaced X
फ्रॉम कंपाऊंड ऑफ एक्स टू फॉर्म अ न्यू कंपाऊंड AY अँड एक्स इज डिस्प्लेस्ड. हा विद्यार्थी आदरानं उठला. हे एक मोठे गृहस्थ आले, त्यांना बसायला जागा दिली, कारण आदर हे त्या एक्झाम्पलमध्ये कारण होतं. इथं कारण आहे मोर रिॲक्टिव्ह. जो पटकन रिॲक्ट होतो त्याला मोर रिॲक्टिव्ह म्हणतात. आणि असा मोर रिॲक्टिव्ह ताकदवर इलेमेंट हा एखाद्या इलेमेंटला जो त्याच्यापेक्षा ताकदीनं कमी आहे त्याला बाहेर काढतो आणि स्वतः कंपाऊंड बनवतो, कंपाऊंड फॉर्म करतो आणि त्याला वेगळं ठेवतो. सो नाव इन दिस रिॲक्शन, दिस काइंड ऑफ रिॲक्शन्स आर कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. द इलेमेंट which displaces the element from its compound is called as more reactive, and the element which gets displaced is less reactive. I think you understood the concept of displacement reaction. CuSO4 plus Fe कॉपर सल्फेट ॲक्वियस. आता ह्या रिॲक्शन सगळ्या माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला दाखवेन. कॉपर सल्फेट ॲक्वियस प्लस Fe आयन इज इक्वल टू काय होतं ते सांगू. पुढची रिॲक्शन CuSO4 अगेन ॲक्वियस प्लस Pb. आता मला माहित नाही आहे हा ताकदवर आहे का नाही, कारण ताकदवर जर नसेल तो डिस्प्लेस करूच शकत नाही. जर समजा कॉपर याच्यापेक्षा ताकदवर आहे, बेसिक लक्षात ठेवा, रिॲक्शन पाठ करू नका. मला पण माहित नाही या रिॲक्शनमध्ये काय होणार, पण काय होऊ शकतं हे मी माझ्या नॉलेजच्या बेसिसवर सांगू शकतो, माझ्या बेसिक्सच्या बेसिसवर मी सांगू शकतो. ते बेसिक्स तुम्हाला मी आता सांगणार आहे. एक सोप्या भाषेत एक सेंटेन्स लिहून घ्या आणि मग तुम्ही पुस्तकातली डेफिनेशन लिहा. व्हेन द मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट, राईट डाऊन, व्हेन द मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट, व्हेन 3 वेळा एक सेंटेन्स जे बोलायचं ते बोलणार, तेवढं लिहून व्हायला पाहिजे. सॉरी, व्हेन द मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट डिस्प्लेसेस, काढून टाकतो, डिस्प्लेसेस लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट फ्रॉम इट्स कंपाऊंड. More reactive element when displaces less reactive element from its compound to form a new compound. किंवा एवढं सांगितलं तरी बास आहे. इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. हे पर्टिक्युलर सेंटेन्स जे मी तुम्हाला सांगितलं, दिस इज फॉर युअर नॉलेज अँड बेसिक अंडरस्टँडिंग. पुस्तकातली डेफिनेशनच तुम्हाला पेपरमध्ये लिहावी लागेल. दिस इज फॉर बेसिक अंडरस्टँडिंग, फार सर्कल करून ठेवा. पण हे सफिशियंट आहे एखाद्याला उत्तर द्यायसाठी, पण पुस्तकातली लँग्वेज असावी. काय म्हटलंय त्यांनी, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट, प्लेस ऑफ द आयन. आता तुम्हाला माहिती आहे, सॉरी, कॉपर सल्फेटमध्ये Cu आणि SO4 हे इंडिपेंडंट आयन असतात. Cu+2 आणि SO4 -2, आणि ह्या दोघांची +2 आणि -2 असल्यामुळं दे कम टुगेदर अँड फॉर्म CuSO4. म्हणजे हा आयन रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन, प्लेस ऑफ द आयन, कारण ह्याला दिलेले आहेत म्हणून आयन, ह्याला आयन म्हटलेलं आहे, कारण ऑलरेडी ह्याला 2 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत म्हणून त्याला आयन म्हटलंय. अ प्लेस ऑफ लेस रिॲक्टिव्ह आयन इज टेकन बाय मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट बाय फॉर्मेशन ऑफ ओन आयन्स. म्हणजे हा स्वतःचं आयोनिक फॉर्मेशन करतो. डेफिनेटली त्याला काढायचं आहे. कॉपर सल्फेटनी दोघांनी मिळून कंपाऊंड का फॉर्म केलं, कारण कॉपर 2 देतो, सल्फेट 2 घेतो. सल्फेट इज अ पॉलीॲटॉमिक आयन म्हणतात त्याला. आत्ता एवढंच लक्षात ठेवा. तो 2 घेतो,
मग ही रिॲक्शन झाली का? ही रिॲक्शन यामुळं झाली की कॉपर देऊन स्वतःला त्यांनी आयोनिक फॉर्ममध्ये टाकलं, कारण आयोनिक फॉर्ममध्ये टाकल्याशिवाय तो प्लस कसा होईल? आणि जर प्लस झाला नाही तर प्लस आणि मायनसमध्ये आयोनिक बॉन्ड कसं तयार होईल? ओके. सो व्हेन दे गिव्ह दे बिकम आयन आणि मग पुढची रिॲक्शन प्रोसेस होते, कंपाऊंड तयार होतो. सो Fe ऑल्सो काय करतो, त्या कॉपरला लेस रिॲक्टिव्ह आयन आहे ते कॉपर सल्फेटमध्ये. फॉर एक्झाम्पल, आता आहे का नाही आपल्याला अजून माहीत नाही. सो वी विल कम बॅक टू इट लेटर. एक्स याला, आणि ते का तुम्हाला सांगत नाही आहे मी याच्याबद्दल नंतर सांगेन, बिकॉज यू नीड टू हॅव ॲडिशनल इन्फॉर्मेशन. बेसिक्स तुमचे तयार पाहिजेत, अभ्यास बेसिकनी करायचा. CuSO4 plus Zn gives ZnSO4 plus Cu. मित्रांनो, मगाशीच तुम्हाला मी बेसिक्स सांगितलं होतं. द मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट, आता हा इलेमेंट आहे पण हा ह्या कंपाऊंडमध्ये आयन आहे, आयनिक फॉर्ममध्ये आहे तो, कारण त्यांना आपले इलेक्ट्रॉन दिलेले आहेत आणि प्लस आणि मायनसमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं आयोनिक बॉन्ड तयार झाला होता. मला सुपनेमधल्या त्या मुलीनं, साक्षीनं मला विचारलं होतं की सर केमिकल बॉन्ड म्हणजे काय? मी सांगितलं होतं त्यावेळी अभ्यास करा, ते बेसिक आहे. तर कॉपर प्लस असतो, हा मायनस असतो, म्हणून आयोनिक बॉन्ड तयार होणार. झेडएननी कॉपरला हकलून दिलं, ZnSO4 फॉर्म झालं. कॉपर इज डिस्प्लेस्ड. कॉपर डिस्प्लेस्ड याचा अर्थ, आता डेफिनेशन वाचा. कॉपर सल्फेट मधून Znनी काढलं. द मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट डिस्प्लेसेस लेस रिॲक्टिव्ह आयन ऑफ द इलेमेंट फ्रॉम इट्स कंपाऊंड. सच अ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता तुम्ही स्वतः या रिॲक्शनमध्ये डेफिनेशनच्या भाषेत लिहा की ऐका आणि मग लिहा. झिंक इज मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट, इट डिस्प्लेसेस द लेस रिॲक्टिव्ह आयन ऑफ द इलेमेंट दॅट इज कॉपर फ्रॉम इट्स कंपाऊंड कॉपर सल्फेट. हे लिहा. जे पण मला फोन करतायत त्यांना एक तर दोन कारणं असणार आहेत. एक तर तुमच्याकडे लाईट नसेल किंवा तुम्हाला व्हिडिओ बघायला काहीतरी त्रास होतो, बरोबर की? तर तुम्हाला मी हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाठवतो आहे, आणि जरी तुम्हाला यूट्यूब नसेल तर तुमच्या टी व्हीवरती हे रिपीट होणार 5 वाजता, 5:30, 5च्या दरम्यान. ते तुम्हाला टायमिंग मी व्हॉट्सअपवरून कळवेन. त्याच्यानंतर समजा तुम्हाला जरी नाही मिळाला तरी तुमच्या यूट्यूबवरती ते नेहमी अवलंबून तो असेल. मला फक्त कळवा सर मला अजून मिळालेलं नाही आहे, मी तुम्हाला पोचवेन. कुठल्याही विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्ट मिळेल, त्यामुळं काळजी करू नये. आता तुम्हाला मी जशा पद्धतीने सांगितलं ते बेसिक तुम्हाला सांगेन की का असं होतं आणि ही रिॲक्शन लिहायसाठी तुम्हाला काय पाहिजे. रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणून आहे, ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांनी मेटॅलर्जीचं चॅप्टर उघडा. नसेल मी तुम्हाला पाठवून देईल. 93 पुस्तक कदाचित नसण्याची शक्यता आहे. 1 मिनिट, ह्याच्यामध्ये आहे का? येस रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स म्हणून आहे, पहा पेज नंबर 97. रिॲक्टिव्हिटी सिरीज, आणि ही सिरीज तुम्हाला सांगतं कोण कुणापेक्षा ताकदवर आहे. नंदिनी पुस्तक आहे का तुझ्याकडे? हां, तर पेज नंबर 97 वरून तुम्ही काढा आणि तिथं बघा. त्याच्यामध्ये
रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स म्हणून आहे. बोलणं झाल्यावर नंदिनी बरोबर इमिजिएटली आपला ऑडिओ म्यूट करायचा. तर ती रिॲक्टिव्हिटी सिरीज पहा, ती तुम्हाला आता मी लिहून देतो. ही कुठंतरी लिहा आणि दिवसातून 2 वेळा लिहा. पाट 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 पट तोंडात अशी बसली पाहिजे आणि तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. लिहा. सगळ्यात पहिल्यांदा पोटॅशियम के, त्याच्यासमोर त्याचं नाव लिहा, कारण मला माहीत नाही तुम्हाला अजून नावं पाठ आहेत की नाहीत सिम्बॉलची. नाही केलं असाल तर इट इज व्हेरी बॅड, कारण पहिल्याच दिवशी सांगितलं तुम्हाला किती इलेमेंट करायचे ते. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम Al, झिंक, आयर्न Fe, टीन. टीनचं कोणाला माहित आहे का? पुस्तकात बघून सांगा. लेड. टीनचं मला माहिती करून द्या. मला माहित आहे पण तुम्ही सांगा, कारण हे बाकीचे सगळे आतापर्यंत तुम्हाला झालेले आहेत पुस्तकामध्ये आत्ता शिकवताना. यू शुड टेल मी धिस. लीड, कॉपर, मर्क्युरी. कोणाला माहित आहे का? सांगा मला याचं मर्क्युरीचं. पट 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 व्हॉट्सअप आले पाहिजेत. सिल्वर, पुस्तकात बघून नाही. सिल्वरचं पण सांगू का नको? शोधा. आणि गोल्ड शोधा. कारण का तुम्हाला सांगितलं हे चारही ब्लँक ठेवलेत तुम्हाला सांगतो. कारण आपल्याला त्यांच्याशी सध्या मतलब नाही आहे रिॲक्शनला धरून, पण का ब्लँक ठेवलं ते सांगतो तुम्हाला. थांबा, खाली तुम्हाला ब्लॉक दिसतात का सगळे? हो, छान. आता याच्यामध्ये तुमचे 1 to 20 इलेमेंट्स बघा सगळे कव्हर झालेत. फक्त मला वाटते पीबी तुम्हाला सांगायला नाही पाहिजे होतं, बट ठीक आहे, आता लिहिलंय. दिस इज लेड, LED, लिहिले म्हणून सांगतो. आता तुम्हाला माहिती करायचं आहे टीन, त्याच्यानंतर Hg, Ag, मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड. हे तुम्हाला माहिती करायचे. टीन, मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड. तुम्हाला स्पून फीडिंग नाही करणार मी, मेहनत केली पाहिजे. तर हे तिन्ही माहीत करा आणि हे सगळं लिहा. याला म्हणतात ॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. आहे तुम्हाला मेटॅलर्जी चॅप्टरमध्ये. आत्ता केलं तर पुढं सोपं पडेल. ॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल बेसिक आहे, समजून घ्या. मग तुम्ही हे फटफट फटफट रिॲक्शन तुम्ही असे लिहिणार. रिॲक्शन हे माहीत पाहिजे. पण जोपर्यंत केमिस्ट्रीचा क्लास होत नाही तोपर्यंत पिरियडिक टेबलचे 1 to 20 इलेमेंट्स आणि म्हणजे जोपर्यंत केमिस्ट्री चालू असतं त्या पहिल्या 10 मिनटं ते करायचं आणि रिॲक्टिव्हिटी सिरीज उद्यापासून ॲड करा. 11 वाजता 11:30 वाजता आपण चालू करतो अभ्यास. 11:15ला पुस्तकं घेऊन बसा TV समोर आणि त्यावेळी हे सगळं बेसिक करा. म्हणजे आपले 10-15 मिनटं वाचतील. हो की नाही? तर मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड ह्याचे सिम्बॉल्स तुम्हाला इथं लिहायचे आहेत. आणि टीन मी नाही सांगितलं सध्या तुम्हाला. तर असं नाही की तुम्हाला ते आले, प्रयत्न करा, यायला पाहिजे. ते प्रयत्न करा आणि पाठ पण करा. ते आम्हाला पण काय आत्ता आम्हाला सगळं येतंच असं काय नाही. आम्हाला पुस्तकात पाहावं लागतं काय काय वेळा, पण हे मस्ट आहे आणि म्हणून हे केलंच पाहिजे. सरांना शिकवता आलं पाहिजे. सरांना पाठ असून आवश्यकता नाही. सर कॅन सी इन द बुक, पण परीक्षेच्या वेळी तुम्हाला बुक नाही मिळत ना, म्हणून तुम्हाला ते लर्न झालं पाहिजे. आणि परीक्षा सरांना द्यायची नसते, विद्यार्थ्यांना द्यायची असते. शिक्षक काय असतो हे लक्षात ठेवा. शिक्षक चांगल्या पद्धतीनं समजू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं समजवून सांगू शकतो तो शिक्षक. शिक्षकाला काही इथं ग्रंथ म्हणजे त्याच्याकडे सगळे बुक अशा असावेत असं नाही, पण एखादी पुस्तकात जो जेव्हा शिक्षक बघतो त्याला पटकन कळतं हे असं असायला पाहिजे. का? बेसिक्स. त्यांचे बेसिक्स चांगले क्लिअर असतात. आता मी तुम्हाला सांगतो ही रिॲक्शन मी का लिहिली. बघा बघू, कॉपर कुठे आहे? इथं आहे. आणि झिंक कुठं आहे? त्याच्यावरती आहे.
याला म्हणतात रिॲक्टिव्हिटी सिरीज. आणि झिंक ॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये कॉपरच्या वरती आहे, म्हणजे तो मोर रिॲक्टिव्ह आहे. सो मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट डिस्प्लेसेस लेस आयन ऑफ द लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट फ्रॉम इट्स कंपाऊंड. आता तुम्हाला जर मी कुठलीही रिॲक्शन दिली मित्रांनो, आता तुम्ही डोळे बंद करून लिहिणार. बघा, आता तुम्हाला सांगितलं ना काल मी तुम्ही पटकन लिहिणार म्हणून. आता मी तुम्हाला एक रिॲक्शन देतो, ती तुम्ही लिहिता की नाही बघा. भरपूर रिॲक्शन्स वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. भरपूर रिॲक्शन तुम्हाला मी देणार आणि तुम्ही पट लिहिणार, ही पण गॅरंटी. पण का लिहिणार? जेव्हा तुम्हाला ॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल CuSO4 ॲक्वियस, मगाशी मी तुम्हाला लिहिलेली नव्हती रिॲक्शन ती, CuSO4 ॲक्वियस प्लस Fe हा सॉलिड आहे. लिहा आता. बघा कॉपर कुठे आहे आणि Fe कुठे आहे. कॉपर खाली आहे, Fe त्याच्या वर आहे, म्हणजे Fe इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. आहे की नाही? आहे. डेफिनेशन वाचा. The more reactive element displaces ion of the less reactive element from its compound. Write down FeSO4 plus copper. Simple. Copper is displaced. आता का लिहिली मला पण माहित नाही या रिॲक्शन मध्ये काय होतं, पण मी वापर कशाचा केला? बेसिक्सचा. So you should know all this. Okay? Good. एक मिनिट, आणि काही रिॲक्शन्स आहेत का पाहतो. एक मिनिट. बघा किती छान मुली आहेत आमच्या, सुंदर. आमची श्रुती खूप फास्ट आहे ना. बघा तिनं पट सगळे पाठवले. मर्क्युरी, Hg, टीन, Sn, सिल्वर, Ag, गोल्ड, Au. छान बेटा, खूप सुंदर. संकेत AS लिहिलायस बाळा तू, ते Au आहे. Au गोल्डचं Au आहे, AS नाही. AS वेगळा आहे काहीतरी, बघ पुस्तकात. पिरियडिक टेबल पहा, सगळं आहेत. आणि हे सगळ्यांची माहिती पाहिजे बाळांनो तुम्हाला. सिम्बॉल्स, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ह्याची आवश्यकता नाही आहे, कारण तुम्हाला हे जास्त नाहीच आहेत रिॲक्शनमध्ये. AgCl आहे, करा, काय हरकत नाही. त्याची व्हॅलन्सी बघा काय काय वगैरे, ते सगळं तुमचं तुम्ही पाहते. आणि कुठल्या पिरियडमध्ये येतात ते पण पहा. फर्स्ट सेकंड थर्ड पिरियडमध्येच ते असणार आहेत. कारण मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन देत आहेत. ज्यांच्याकडे शेवटीपर्यंत आउटर मोशनमध्ये 3 आहेत, 1 2 3, ते देतात ते मेटल. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड ग्रुप, संपला विषय. फर्स्ट सेकंड थर्ड ग्रुप नाही. थांबा, त्यांना तसं म्हणता येत नाही. पिरियडिक टेबल पहा. हे म्हणू शकेन मी की पहिल्या ग्रुपमध्ये फर्स्ट इलेमेंट असतो, फर्स्ट 1 इलेक्ट्रॉन असतो आउटर मोस्ट शेलमध्ये. सो दे गिव्ह. सेकंड ग्रुपमध्ये दे हॅव 2 इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल, सो दे गिव्ह. थर्डमध्ये काय असणार आहेत? ऑब्वियसली 3 इलेक्ट्रॉन्स. पण बघू, कारण पिरियडिक टेबल थोडंसं नंतर ते हे होतं ना, मधले इलेमेंट्स हे वेगळे असतात. त्यांना काय म्हणतात ते पण तुम्हाला, ते आता तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहेत. हॅलोजन आहे आणि फक्त ग्रुप म्हणतात ते. आता बघा फर्स्ट ग्रुप, ओके, त्याच्यामध्ये हायड्रोजन, लिथियम वगैरे सुरू होतं. सेकंडमध्ये बेरियम, Mg हे आहे. आणि इथं पहा बोरॉनच्या खाली ॲल्युमिनियम, गॅलियम. त्याच्यानंतर ते खाली आपल्याला ॲल्युमिनियमशी फक्त संबंध आहे. आणि त्याच्या आधी Zn आहे बघा. Zn, कॉपर, निकेल, इकडचे सगळे जे आहेत ना ते पिवळ्या कलरमध्ये, त्याला डी ब्लॉक इलेमेंट म्हणतात. नाही आहे तुम्हाला, मी सांगत नाही, पण नको ते सोडून द्या सध्या. तर Zn 30, कॉपर 29. कुठला मेटल आहे आणि कुठला मेटल नाही हे बघायसाठी तुम्हाला फक्त थोडंसं डोकं लावायचं आहे बाळांनो. देतं कोण इलेक्ट्रॉन रिॲक्शनमध्ये तेवढं बघा. जो देणारा तो मेटल. आता इथं Zn दिलेला आहे बाळांनो. Zn आपल्या 1 to 20 मध्ये आहे का? नाही आहे.
पण इथं झेड काय झालं, ZnSO4 फॉर्म करताना त्यानं इलेक्ट्रॉन याला दिले, म्हणजे देणारा हा मेटल, आणि तो मेटल सिरीजमध्ये पण आहे. सो यू कॅन फाइंड. आणि झेडनची व्हॅलन्सी किती आहे बघा. ह्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन माहीत पाहिजे. आजच्या आज यांचे सगळ्यांचे ॲटॉमिक नंबर्स आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहा आणि व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन लिहा. आता हा इथं देतो म्हणजे हा झेडन मेटल आहे, तुम्हाला कळलं. त्याच्यानंतर कॉपर. ओके फाईन. हां, कॉपर काय आहे पहा. कॉपर तुम्हाला म्हणजे आपल्या रिॲक्शन्समध्ये येणार. त्याच्यानंतर Ag सिल्वर आहे, Au गोल्ड आहे, PT प्लॅटिनम आवश्यकता नाही आहे, प्लॅटिनमच्या एवढे रिॲक्शन नाहीत. सिल्वरच्या आणि PBच्या रिॲक्शन्स आहेत पुस्तकात, म्हणून सिल्वरबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. आणि लेड म्हणजेच PB त्याची तुम्हाला माहिती पाहिजे. आणि HG आवश्यकता आत्ता नाही आहे. सो डोंट गेट इन टू HG. 1 to 20 इलेमेंट सोडून सगळ्यात पहिल्यांदा कॉपर, Zn दॅट इज झिंक, लेड दॅट इज PB आणि Ag दॅट इज सिल्वर याच्याबद्दल तुम्ही माहिती करा, जशी 1 to 20 बद्दल लिहिलेली आहे. मग त्यानंतर तुम्हाला स्वतः कळेल. सांगितली तुम्हाला रिॲक्शनची टॅक्ट कशी आहे. आता पुढची रिॲक्शन आणि एक मी आणखीन रिॲक्शन तुमच्यासाठी डिस्प्लेसमेंटच्या शोधेन. डिस्प्लेसमेंटच्या रिॲक्शन आणखीन शोधून तुम्हाला पाठवेन. प्रॅक्टिससाठी करा, तुमचं नॉलेज वाढेल. ओके, लास्ट रिॲक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. अँड मग तुम्हाला मी फक्त डबल डिस्प्लेसमेंट काय आहे ते सांगीन अँड देन वी विल स्टॉप. कारण तुम्हाला एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक मी कालच सांगितलं आहे. सो वी हॅव कवर्ड दॅट रिॲक्शन का प्रोसेस. 10 मिनटं आपल्याकडं आहेत. सो वी विल लर्न अबाउट इट. सो नेक्स्ट रिॲक्शन आहे CuSO4 प्लस PB. CuSO4 ॲक्वियस, ॲक्वियस म्हणजे सोल्युशन असतं, आणि PB. आता मला सांगा काय होणार. मला माहीत नाही रिॲक्शन, मला रिॲक्शन पार्ट नाही आहेत, पण मी बुद्धी लावणार. कशी हे पहा. आता PB वर आहे, कॉपर खाली आहे. PB वर आहे, कॉपर कुठं आहे, खाली. मग आता काय होणार आहे ते तुम्हीच लिहा आणि पाठवा व्हॉट्सअपवर. काय होऊ शकतं डेफिनेशनचा वापर करा आणि हे पहा आणि ह्याच्याकडे बघा, ह्या रिॲक्शनकडे, आणि लिहा. ओके, चला. चुकू दे, पाठवा. मला कळेल बाबा अजून लक्षात आलेलं नाही यांच्या, पण आतापर्यंत ज्याने पाठवले सुंदर पाठवलं. जेवढा आपण मोर रिॲक्टिव्ह करू अभ्यास तेवढा चांगला आहे. मी पहिल्या 5-6 जणांचंच बघणार. भरपूर आले मेसेजेस, पण पहिल्या 5-6 जणांचंच बघणार मी. ठीक आहे. त्याच्यावरनं मला भातावरनं शीताची परीक्षा, हो की नाही, शीतावरनं भाताची परीक्षा. सॉरी. सो दिस इज वॉट PbCu. PB वरती आहे पहा Cuच्या. दिस इज वॉट आय कॅन गिव्ह यू. नाव यू कॅन राईट दिस रिॲक्शन. चुकण्याची शक्यताच नाही हो. का? रिॲक्शन सरांनी सांगितली आहे. सरांनी नाही, पुस्तकाने. सर काही सांगत नाहीत, सर जे पुस्तकात आहेत ते बोलतात. ॲक्टिव्हिटी सिरीज, सॉरी मला सारखं रिॲक्टिव्हिटी, कारण तर रिॲक्टिव्ह, मोर रिॲक्टिव्ह लेस रिॲक्टिव्ह आहे ना, त्याच्यामुळे ते ॲक्टिव्हिटी सिरीज म्हणतात, मला रिॲक्टिव्हिटीच तोंडात येतं. सो ॲक्टिव्हिटी, बापरे खूप वार आहे. मुंबईमध्ये पाऊस आणि वारा भयानक असतं. तर रिॲक्टिव्हिटी सिरीज लक्षात असली, रिॲक्शन कुठली पण अशा पद्धतीची डिस्प्लेसमेंट दिली, लगेच यायला पाहिजे. ओके, नेक्स्ट. छान. बघणार मी, कारण मला बघायचं. कौतुक मुलांचं. किती छान लिहिताय तुम्ही सगळे लोक, हुशार आहात सगळे. छान. हां, फोटो काढून पाठवा म्हणजे तुम्हाला जास्त हे होणार नाही. मर्क्युरी सिल्वर, व्हेरी नाईस.
अरे बापरे, तुम्ही किती लोकांनी पाठवलेत, एवढ्या सगळ्यांचं नाही बघू शकत, पण छान आहे. काही काही लोकांचे पाहिले मी. फक्त नियम पाळा आणि पुस्तकात बघा. मग त्यातनं काही अपवाद आहेत का ते पण बघा, हो की नाही? नाहीतर आपण ॲक्टिव्हिटी सिरीजच्या बद्दल लिहिलं, बरोबर लिहिलं, काही त्याच्यामध्ये अपवाद आहे का ते पण आपण नंतर शिकायचं आहे. आज आपण काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा ॲक्टिव्हिटी सिरीज पाहिली, जी तुमच्या आत्ता ह्या पुस्तकात नाही आहे, पण ह्या धड्यात नाही आहे. मेटॅलर्जी म्हणून एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आहे. तिथून मी त्याला काढून तुम्हाला हे लिहून दिलं, जेणेकरून तुम्हाला हे कळावं. डेफिनेशन दिली आहे, मग डेफिनेशनला काहीतरी ॲम्युनेशन पाहिजे की नाही, हो की नाही, म्हणून तुम्हाला ते दिलं मी. पुढे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन सोपी असते. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन फार सोपी असते. तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे तो रिॲक्शन्स, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. बघतो एखादी आहे का, नाही आहे बाळांनो, तुमच्या पुस्तकात तर नाही आहे. सो डबल डिस्प्लेसमेंटच्या रिॲक्शन्स असं मी तुम्हाला लिहू शकतो, पण कुठंतरी माझ्या पण हातातून चूक होऊ नये, ओके. म्हणून मी पुस्तकातनं व्यवस्थित काढून तुम्हाला डबल डिस्प्लेसमेंटच्या रिॲक्शन नेक्स्ट क्लासमध्ये किंवा उद्या एक 10 मिनटं पहिल्यांदा सांगेन. उद्या गणिताचं आहे ना आपलं, उद्या मॅथ्स आहे, तर एक 5-10 मिनटं आधी डबल डिस्प्लेसमेंटच्या एक छोट्याशा रिॲक्शन्स तुम्हाला देईन किंवा व्हॉट्सअपवरून तुम्हाला पाठवेन डबल डिस्प्लेसमेंटच्या रिॲक्शन, कारण पुस्तकात नाही आहेत आणि मी लिहू शकतो, पण चुकायला नको. ओके, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन फक्त हेडिंग लिहा आणि तुम्हाला बेसिक्स सांगतो कसं असतं ते लिहा. आता 2 कंपाऊंड आहेत. मग अशी आपण काय घेतलेलं होतं, एक इलेमेंट आणि एक कंपाऊंड घेतलं होतं, हो की नाही. आता आपण काय घेतलं, 2 कंपाऊंड घेतलं. आता डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, सिंपल, यानं याला काढलं आणि एडी झाला, आणि या बी न डीशी ए न सीला काढलं आणि एडी झाला, आणि बी सी झाला, बी सी. डबल डिस्प्लेसमेंट, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. आता त्या रिॲक्शन्स कशा होतात ते आपण नंतर बघू. उद्या 4 रिॲक्शन मी तुम्हाला करून देईन, ओके. पुस्तकात नाही आहेत, त्याच्या खाली नोट असेल तुम्हाला, आणि एक छोटासा असा पेपर तुमच्याकडे येईल, तो अभ्यास करा. एक 2-4 रिॲक्शन देईन, कदाचित तुम्हाला ते येतील पण नंतर न पण येतील, ते नंतर मला माहीत नाही, पण धड्यामध्ये नाही आहे आत्ता तुमच्या. म्हणजे तुम्हाला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कुठली येणार आणि काय येणार, मी तुम्हाला एक 4-5 रिॲक्शन लिहून देतो. नॉलेज आणि बुद्धी आत्ता जे सांगितलं त्याचा वापर केलात की तुम्हाला कुठलीही रिॲक्शन दिली तर तुम्हाला ती येणारच, नियम लावला तर. पुढे लास्ट पॉईंट नाही, आजचा लास्ट पॉईंट, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. त्याच्यामधला असं लिहा, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन्स. त्याच्या खाली लिहा एक्झोथर्मिक रिॲक्शन. काल सांगितलंय, ज्या रिॲक्शन्समध्ये एक्झो म्हणजे हीट बाहेर दिली जाते ती एक्झोथर्मिक. आता काल तुम्ही एक रिॲक्शन कंडक्ट केली होती, ती एक्झोथर्मिक आहे. ती रिॲक्शन कुठली, बेसिक तुम्हाला मी दिलेलं आहे. द रिॲक्शन इन विच हीट एनर्जी इज गिवन आउट इज एक्झोथर्मिक. एक्झो म्हणजे एक्झिट वाला एक्झो, एक्झोथर्मिक. शोधा, पाठवा व्हॉट्सअपवर, आता नाही नंतर, क्लास नंतर लिहून घ्या. टू सेंड एक्झोथर्मिक रिॲक्शन्स टू व्हॉट्सअप टू सर. आता एखाद्या विद्यार्थ्यानं गोल्डचं AS लिहिलं, मी तेवढंच पाहिलं, बरोबर चूक नंतर पाहिन, कारण प्रत्येकाचं बघणं वेळ लागतो. ही झाली एक्झोथर्मिकची तुमची हिंट. काही नाही ह्याच्या पलीकडे आणि काही. तुम्हाला एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, द रिॲक्शन इन विच हीट एनर्जी इज गिवन आउट इज एक्झोथर्मिक. कालच शिकवले तुम्हाला रिॲक्शन, बघा ती कुठली आहे. आता बेसिक दिले तुमचं, तुम्ही शोधा. एंडोथर्मिक, द रिॲक्शन इन विच टू प्रोसेस द रिॲक्शन, रिॲक्शन घडवायसाठी जर हीट द्यावी लागेल
तर ती एंडोथर्मिक रिॲक्शन, ज्याला हीट रिॲक्शन घडवायसाठी हीट द्यायला लागते ना, हीट दिल्याशिवाय रिॲक्शन होत नाही, दॅट इज एंडोथर्मिक. आणि ज्या रिॲक्शनमध्ये हीट बाहेर दिली जाते दॅट इज एक्झोथर्मिक. स्वतः शोधा अँड वी विल स्टॉप टुडे. सगळ्यात पहिली गोष्ट आजची लक्षात ठेवायची ती ही की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते हे गाणं शोधायचं. ओके, आणि ते लिहून काढा. दुसरी गोष्ट, 11:30 वाजता शनिवारी तुमच्यासाठी काही मी एक महत्त्वाच्या व्यक्तीला, सुंदर व्यक्तिमत्व आहे, माझे ते सहकारी आहेत माझ्या क्लबमध्ये, तर त्यांना मी विनंती केली की तुम्ही प्लीज या आणि माझ्या मुलांना, माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्या. तर ते 11:30 वाजता शनिवारी येतील आणि जर काही बदल असेल तर मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला कळवणार किंवा उद्या सकाळी सांगणार. नंतर हे बघायसाठी हे जे शनिवारचं लेक्चर होणार आहे ते शाळा अभ्यासाच्या वापर, अभ्यास तर झाला, ज्ञान आलं, पण तो ज्ञानाचा वापर कसा करायला पाहिजे आणि ते करताना कुठल्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आता मला समजा एक एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडं खूप मोठं ज्ञान आहे, एक असा टॉपिक आहे इंजिनिअरिंगमधला फॉर एक्झाम्पल, आणि तो माझ्याकडं आला कोणीतरी, अरे आसिफ मला पण जरा शिकव ना, मला येत नाही, आय कांट. ये ना बाळा, ये मित्रा, शिकवतो मी तुला. किती फरक पडतो. मोठमोठे कवी हेच सांगून गेले, मोठमोठे संत हेच सांगून गेले. संत रामदासांच्या बद्दल किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, तुमच्या मुलांना, तुमच्या पुस्तकात आहे का नाही मला पण माहीत नाही, इतिहास किंवा मराठी या पुस्तकात असेल. जर शिवाजी महाराजांच्या बद्दल तुमच्या पुस्तकात धडे असतील, मी पाहिलेलं नाही म्हणून सांगतो, असलंच पाहिजे, कारण आमचं पुस्तक इतिहासामध्ये आम्हाला खूप, आम्ही सगळे कोंडाणा, तोरणा, रायगड, जंजिरा, आम्हाला सगळ्यांची माहिती होती. पण तर संत रामदासांचं एक वाक्य आहे, सदाचरण हेच जीवन, हे लिहून ठेवा. आणि अंमलात आणा. आपण जे शिकतो संत लोकांच्याकडून, चांगल्या लोकांच्याकडून, ते अंमलात आणायसाठी, भिंतीवरती टांगायसाठी नव्हे. चांगल्या गोष्टींचा आचरण करा. आम्ही जेव्हा अभ्यास करतो किंवा मशिदीमध्ये नमाज पडायला जातो त्यावेळी आम्हाला सांगितलं जातं कि जिंदगी की जो दारो मदार है वो इंसान की नीयत पे है, आमालों पे है. आमाल म्हणजे आचरण. आणि रामदास स्वामी काय म्हणाले, सदाचरण हेच जीवन. म्हणून संत लोकांचं ऐकावं आणि ते सांगतात ते अंमलात आणा. चांगले आचरण, आईवडिलांशी व्यवस्थित वागा, मित्रांशी व्यवस्थित वागा. आता एखादा भिकारी, हा शब्द मला वापरायला आवडत नाही, एखादा गरजू व्यक्ती तुमच्याकडे येतो आणि तो तुम्हाला पैसे मागतो की हो दादा द्या ना, मला एक 10 रुपये, मला जेवायला नाही 1-2 रुपये द्या, किंवा मला जेवण घेऊन द्या. चल 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 हट हट असं आपण करतो ना, चुकीचं आहे. मला असं कधी कुणी आलं आणि माझ्या खिशात असले तर मी विचार करत नाही सहसा, पण जेव्हा कुणी आलं नसले तर हात जोडून म्हणतो, ताई, दादा, मामा, नाही आहेत माझ्याकडे आत्ता पैसे, पण चल 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 हट, चल बाजूला हो, इकडे. देवानं त्यांच्यावरती, काही कारणानं त्यांच्यावरती ती पाळी आलेली आहे, त्यांच्यासाठी काही करता येईल तर ते पहा. असंच एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आता पुस्तकं बंद करा. एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक आणि ते 2 मात्र आठवणीनं लिहा. 2 मिनटं आहेत, झाली, आणि एक 2 मिनटं आहे, संपलाय वेळ, पण एक 3 मिनटं बोलतो, नाहीतर अविनाश सर रागवतात. बंद करा लवकर, दुसरा कार्यक्रम असतो ना त्यांचा, सगळं शेड्युलिंग म्हणतात त्याला. जसं तुमचं TV जर बघितलं ना तुम्ही, 10 ते 10:30, 10:30 ते 11, 11 ते 12 असं काय काय असतं ना, तसं असतं ते. टाईम टेबल फार महत्त्वाचं असतं TV मध्ये, कारण दुसरे लोक येऊन बसतात लगेच, काही त्यांना माहितीनुसार काही असेल, न्यूज असतील वगैरे. तर
पण आपल्याला चालतं थोडं 5-10 मिनटं, ते काही म्हणणार नाही. तर ते असंच म्हणतात, तुम्ही काय दिवसभर करा, त्यांना काय. तर सांगायचं आहे की असंच एका प्रार्थनास्थळी मी होतो. कुठल्या काय ह्याचा काही संबंध इथं नाही. आणि त्यावेळी एक गरजू व्यक्ती येऊन त्या प्रार्थना स्थळाच्या बाहेर थांबली होती. आणि ती जी व्यक्ती येऊन तिथं थांबली होती, त्याच्या बंधूला कॅन्सर होता. आणि त्या कॅन्सरची ट्रीटमेंट करायसाठी त्याला 4 लाख रुपयांची गरज होती. जास्त असेल पण त्याला कमी पडत असतील किंवा तेवढीच हवी असेल, वॉट एव्हर. तर ज्या प्रार्थनास्थळी मी होतो, कुठलं काही संबंध नाही आहे, कारण मी सगळी प्रार्थनास्थळे व्हिजिट करतो. सगळी, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर, औदुंबरचं मंदिर, सांगलीचं गणपतीचं मंदिर, सगळीकडे. मारुती मंदिर आमच्या त्या गावबाह्याच्यामध्ये आहे. पण मारुती रोड म्हणून आमच्या दांडेकरांच्या दुकानापासून असा एक मोठा हार्बर रोडला जातो, तिथं आहे. सगळीकडं आम्ही जातो. तर कुठलं प्रार्थनास्थळ हे मी सांगत नाही. मशिदीमध्ये जातो नेहमी. तर सांगलीत गेले की मी फार रेग्युलर जातो, कारण इथं आमच्या आसपास नाही आहे. तर सांगलीत गेले की माझ्या घराजवळ आहे, तर आम्ही नेहमी जातो. मला आवडतं फार. तर असंच एका प्रार्थनास्थळी होतो. तर त्यावेळी त्या प्रार्थनास्थळाचे जे धर्मगुरू होते किंवा जे प्रिस्ट होते, त्यांनी सांगितलं की बाबा अशी एक व्यक्ती येऊन थांबली आहे, तर जे ज्याला शक्य आहे ते त्यांना द्या. कुणावर जबरदस्ती तर नाही आहे. तर मोठेपणा नाही सांगत एखाद्याचा, पण विचारसरणी कशी असावी. मित्रांनो, समजा तुमच्याकडे एक 50 माणसं अशी थांबली आहेत एके ठिकाणी, 100 माणसं थांबली आहेत. तुमच्याकडे 10,000 रुपये दिलेत, तर तुम्ही जरी 5-10 हजार रुपये एखाद्याला तुम्ही देऊ शकता. एखाद्याचं घर 2,000 रुपये महिन्याला चालतं, बरोबर की नाही. मग तो भुका का राहावा? का आपल्यामध्ये एवढी माणुसकी नाही की बाबा एखाद्याचं घर जर जेवण नसेल तर त्याला भरून द्यावं किंवा त्याची मदत करावी. आमटी भाकरी तर खातात. आपण थोडी त्यांना काहीतरी चांगलं असं पंचपक्वान्न द्यायला सांगितलं नाही. पोट आणि गरज भागली पाहिजे. तर त्यावेळी जेव्हा अनाउन्समेंट झाली मित्रांनो, आणि सांगितलं गेलं की अशा व्यक्तीला आहे, माझ्या खिशात त्यावेळी पैसे नव्हते. मी घरी गेलो. मी विचार केला की बाबा ह्याची गरज 4 लाखाची आहे, बरोबर. 4 लाखाच्या दृष्टिकोनातनं 400 माणसं गुणिले 1000 किती झाले? 4 लाख. तर तिथं 400 माणसं होती की नाही शंका आहे मला, कमी असावीत. मला कॅल्क्युलेशन केलं मी, चला 400 माणसं असतील. मी पटकन घरी गेलो, माझ्या घरी इथं. तर घेतले पैसे. मला मी म्हटलं की असं कॅल्क्युलेशन केलं, चला माझा मी एवढा, आता माझा मी त्यांना जाऊन दिलो. जेव्हा त्या व्यक्तीच्या तिथं पाहिलं मित्रांनो, मी त्याचा रुमाल भरलेला होता. याचा अर्थ काय? मीच असा विचार करत नाही, असंख्य माणसं अशी या जगात आहेत आणि आपण त्यांच्यासारखं बनलं पाहिजे. आणि जो देतो ना मित्रांनो, जो एखाद्याला देतो त्याला ईश्वर भरपूर देतो. ईश्वर सन्मान करणार आहे आपला. माणसाचा जो सन्मान आहे तो माणूस करत नाही, ईश्वर त्याला सन्मान देतो. चांगलं बना. ज्यावेळी तुम्ही चांगलं बनता, ज्यावेळी तुम्ही छान बनता, ज्यावेळी तुमची मन तुमचं स्वच्छ होतं मित्रांनो, माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या, आयुष्यात फक्त आणि फक्त चांगलं होणार. आमचे शिक्षक एवढं सांगायचे आम्हाला तडफडीनं, हे आई वडिलांशी असं लिहिलेलंच असायचं आणि वाचायला सांगायचे. बोला आई वडिलांशी प्रामाणिक. सांगली म्हणजे आमची पंढरीच आहे ती. आम्ही ज्या ठिकाणी शिकलो, सिटी हायस्कूल, कौतुक आहे मला माझ्या सरांचं. आता मला खरोखर माहीत नाहीत, कारण त्यावेळीच ते
50-55 वयाचे होते. माझे आमचे कट्टी सर म्हणून होते, देशपांडे सर, भाका लिमये सर. आज जर ते पाहत असतील किंवा त्यांचे कोणी पाहत असतील तर त्यांना अवश्य सांगा की त्यांच्या आशीर्वादाने आम्ही आत्ता इथंपर्यंत आहोत. देवधर मॅडम म्हणून होत्या, त्याच्यानंतर देशपांडे मॅडम म्हणून होत्या, भंडारे मॅडम म्हणून होत्या. देशपांडे सर असतील कदाचित, त्यांनी पाहिलं तर माझे प्रणाम तुम्हा सगळ्यांना. तर खूप चांगले शिक्षक होते आमचे. आज त्यांचे विचार मी तुमच्यासमोर मांडतो आणि त्यांच्या विचाराचं थोडंफार पालन आम्ही केलं. आणि ह्याच्यासाठी ईश्वर कधी कमी पडू देत नाही मित्रांनो. तर प्रार्थना करा, चांगले काम करा, चांगले आचरण करा, सगळं चांगलं होत जातं. आता अभ्यासाला आज जे तुम्हाला सांगितलं, एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय, डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय, पट 10 मिनटं इथंच बसायचं लेक्चर संपल्यावर आणि एक्झोथर्मिकपर्यंत सगळं लिहून काढायचे आणि त्याच्या खाली रिॲक्शन लिहायच्या. जे येत नाहीत सोडून द्या. उद्या परत हे सगळं द्यायचं, कारण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन उद्या सांगणार आहे मी. उद्या नाही म्हणजे नेक्स्ट क्लासला. त्याच्यानंतर आणि काही रिॲक्शन्स असतील, ह्या सगळ्या ओळीनं लिहित यायचं. 10 मिनटं लागतात आणि हे जोपर्यंत तुमचा चॅप्टर संपेल तोपर्यंत चॅप्टर तुमचा परफेक्ट होऊन जाईल. ओके, ऑल द बेस्ट, बाय फॉर नाव, थँक्यू. हॅलो, श्रुती पळाली का? श्रुती, you can start your mic, not a problem. Even video also.